मांडवडला शेतकऱ्यांचे आमरण उपोषण। पीक विमा मिळावा यासाठी केले आमरण उपोषण। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी गावातील हनुमान मंदिराजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे। सन 2023-24 मध्ये खरीप पीक विमा भरून देखील कोणत्याही शेतकऱ्यास पीक विमा मिळाला नसल्याने मांडवड येथील शेतकऱ्यांनी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन दिले होते। शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी मागणी या निवेदनात केली होती। पीक विमा कंपनीकडे मांडवड येथील शेतकऱ्यांनी सन 2023 व 24 वर्षांचा पीक विमा भरलेला आहे। यंदाच्या वर्षी तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शासनाने 1 रुपयात पीक विमा भरून घेतला, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा मात्र अजून दिला नाही। पीक विमा कंपनी दुष्काळाची परिस्थिती लक्षात कधी घेणार? शेतकऱ्यांना पीक विमा कधी देणार? दुष्काळात शेतकऱ्यांचे पीक जळून खाक झाले आहे। पीक विमा कंपनीला हे कळत नाही का? मग पीक विमा कंपनी आम्हाला विमा कधी देणार? अशी संतप्त भावना शेतकरी राजा मांडत आहे। प्रशासनाने कुठलीही आजपर्यंत कार्यवाही केली नाही, हे मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावण्यासारखे आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे यावेळी सांगितले आहे। यावेळी उपोषणकर्ते यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सीताराम पिंगळे, आवाज एम न्यूज मराठी, नांदगाव। सरासरी 98% दुष्काळ असून आतापर्यंत शासनाने 1 रुपयात पीक विमा भरून घेतला आहे, परंतु कुठल्याही शेतकऱ्याला आतापर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नसून कदाचित कंपन्यांना शासन पाठीशी घालतंय काय असा प्रश्न मांडवडकरांना पडतोय। ज्या कंपन्यांनी विमा भरून घेतलेला आहे अशा कंपन्यांवर शासनाने लवकरात लवकर कारवाई करून मांडवडकरांना आणि आझाद नगरकरांना लवकरात लवकर भरघोस न्याय द्यावा अशी शासनाकडून अपेक्षा करतो। पीक विम्याच्या वयामध्ये नापीक शेती झालेली, म्हणजे माझ्या आठवड्यामध्ये दुष्काळ पडून आज प्यायला पाणी टँकरनं चालू आहे 4 महिन्यापासून, ते बी 200 लिटर 400 लिटर 4 दिवसाला पाणी देता येते। जनावरांना पाणी नाही, माणसांना पाणी नाही, पाणी एकदम घाण देता येते। आणि आपल्याला पीक विमा मिळायला पाहिजे। दरवर्षी काही थोडेफार देत होते आपण, मी माझ्या तक्रारी करून सुद्धा मला पीक विमा ते म्हणजे चौकशीला सुद्धा आलेले नाही ते। आम्ही मांडवडचे शेतकरी आहे, आम्ही पीक विमा भरला, पण 8-9 महिने झाले तसा आम्हाला पीक विमा हा वेळेवर मिळायला पाहिजे होता, तो मिळाला नाही। तर आम्ही वेळोवेळी कंपन्यांना फोन केले, कृषी अधिकाऱ्यांना फोन केले, विमा कंपनीच्या साहेबांशी कॉन्टॅक्ट साधलं। आम्हाला पीक विम्यासाठी मुद्दाम वंचित करू राहिले, आमच्यावर अन्याय करू राहिले। आम्ही निवेदन देऊन 15 दिवस झाले, आमची आजपोत चौकशी केली नाही। आमचा यांच्यावरून भरोसा उठला, शेवट आम्हाला उपोषण करायला यांनी भाग पाडलं। तर हा आमच्यावर मोठा अन्याय, गावावर अन्याय, तालुक्यावर अन्याय आहे। आमच्या शेजारी 50 फुटावर विमा मिळतो आणि आम्हाला विमा मिळत नाही। तर हा शासनाने मोठं दखल घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावा।